नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला गावाकडची शांत सकाळ दाखवणार आहे, जिथं ना गोंधळ ना धावपळ, फक्त निसर्ग आणि मनाला शांत करणारी सुंदरता असते. मी माझ्या आईच्या घरी आले होते. मला इथली सकाळ खूप आवडते, म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर पण ही सकाळ शेअर करावी. आता हे पहा, या गाया किती शांतपणे त्यांचं खाणं खात आहेत. कसलीच घाई नाही, धावपळ नाही, किती शांतता आहे इथे. आणि शहरात सकाळ सकाळ खूप म्हणजे गाड्यांचाच आवाज असतो फक्त. आणि इथे माझं बाळ खेळतंय, माझी आजी त्याला बघतीये, सांभाळतीये. हे असं दृश्य फक्त गावालाच भेटतं की नाही पाहायला. आणि हे आमच्या घरापुढचं चिंचेचं झाड खूप मोठं आहे. आणि म्हणजे माझ्या पप्पांनी एक चिंचोका लावला होता, त्याच्यापासून एवढी मोठी चिंच झाली आणि तिने सगळे आता घराला सावली केली आहे. आणि ही आमची कोंबडी. आता चला मी तुम्हाला घराच्या आजूबाजूचा परिसर दाखवते वरती जाऊन. आत्ताच पाऊस पडून गेलाय, त्याच्यामुळं सगळीकडे हिरवगार आहे. म्हणजे थोडासाच पाऊस पडून गेलाय, पण माझ्या मम्मीच्या घराच्या मागेच नदी आहे, त्याच्यामुळं नदीला पाणी असल्यामुळं सगळं हिरवगार आहे सगळीकडे. हे आमचं जुनं घर आहे आणि हे शेजारचं माझ्या चुलत्यांचं. आणि हे पहा, माझ्या मम्मीच्या टेरेसवरती कसं धान्य सुकायला घातलंय ते. ही आहे आमच्या शेतातली तूर डाळ आहे. परत ही शेतातली मूग डाळ. डाळी तर घरीच असतात. आणि हे खोबरं, घराच्या पुढेच खूप मोठं नारळाचं झाड आहे, त्याचं हे खोबरं. आणि ही मोहरी. किती म्हणजे खूप आनंद असतो या गोष्टीत. सिटीमध्ये असं काहीच भेटत नाही पाहायला. आणि गावाकडे सगळं घरचंच असतं. या चिंचा आल्यात खूप झाडांना. आणि हे पहा, ही कोठीमध्ये आमच्या शेतातला गहू आहे भरून ठेवलेला. गावाकडे सगळं असंच धान्य साठवून ठेवतात, या कोठ्यांमध्येच ठेवतात. म्हणजे वर्षानुवर्ष 4-5 वर्ष तरी याला काहीच होत नाही. आणि हा शेतातला मूग आणि ही ज्वारी. सगळं आता उन्हामुळे एकदा सुकवतात छान, 6 महिन्यातून वर्षातून असंच सुकवतात आणि परत भरून ठेवतात, म्हणजे जाळ्या आळ्या होत नाहीत. आणि हे माझ्या मम्मीच्या घराचं सकाळचं वातावरण आहे आसपास. आणि ही आमची मनीमाऊ पहा कुठं हिंडती आहे. ही घरी पाळलेली नाही, अशीच आली कुठून तरी आणि आमच्याकडेच राहून गेली. आणि ही पहा, प्रेमाने सांभाळणारी आजी बाळाला माझ्या. ते पण छान बसलंय आणि खेळतंय. आणि हे असे कपडे वाळू घातलेले असतात. हे गायांना खायला ठेवले भिजवून, मम्मीने गरम पाण्यात शिजवलंय थोडक्यात. आणि हे पहा माझं पिल्लू. आणि हे जे खेळणं आहे ना, ते माझं आहे, मी जेव्हा छोटी होते तेव्हाचं. हे असं आता इथे माझे पप्पा गायांना खायला घेऊन आले शेतातून. शेजारच्यांचा ट्रॅक्टर येणार होता, तर त्यात येता येता मका कापून आणली आहे आणि ते खाली करतायत. आणि माझी मम्मीने बाळाला घेतले. गायांना खूप गायांची सुद्धा काळजी घ्यावी लागते. आणि हे माझं पिल्लू. सोनू, तुला माहिती का हे कोणाचं खेळणं आहे?
कोणाचं आहे हे खेळणं माहितीये तुला? कोणाचं खेळणं आहे हे माहितीये का? माझं आणि मामाचं लहानपणीचं. तुझं आणि मामाचं हा. लहानपणीचं. हो. आता का नाही वापरत? आता आम्ही मोठे झालो. तरी पण वापरायला पाहिजे ना. का ग बाबू? आता तुला मग तू वापरतोय ना तुझ्यासाठी आता. मिमीचं आणि मामाचं आहे. असं करतात का? नाही, मम्मीची आणि मामाची बाहुली हे दोघांची. हा हा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. करा. तो किती काळा नाक आहे त्याचं. किती शिशी झाली. मी त्याला नेल पेंट लावायची है ना. त्याचे आयब्रोज तर काढूनच टाकले. दाखव. त्याचे आयब्रोजच काढून टाकले मम्मीने. का नाक पण काढून टाकलं. का काढून टाकलं? छोटी होते ना म्हणून. कधी घेतलं होतं? छोटी होती तुझ्या एवढी तेव्हा. अरे म्हणजे तुम्ही लहान असताना कधी घेतलं होतं खेळणं? अरे तू तुझ्या एवढी होती तेव्हा घेतलं होतं. म्हणजे किती दिवसांनी घेतलं होतं? 20 वर्षांपूर्वी. 20 वर्षांपूर्वी? हो. म्हणजे किती? आता कसं सांगू? 5 हा 5 वर्षांनी घेतलं होतं. हो 5 वर्षांनी. 20 म्हणजे 5. झालं भेटलं का? निपुणीने पकडलं.